आमदार निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मालवण पोलीस ठाण्यात निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप पदाधिकाऱ्याच्या घरामध्ये घुसून त्यांनी व्हिडिओ काढला होता आणि याच प्रकरणी आता निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। आमदार निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालवण पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेलेला आहे। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, नक्कीच आपण 2 दिवस पाहतच आहोत की निलेश राणेंनी त्या दिवशी एक व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केला होता थेट की एका भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून जो काही फेसबुक व्हिडिओ लाईव्ह केला होता त्याच्यात दाखवले की नोटांच्या बंडला पैसे कसे आहेत वगैरे आणि ज्या बॅगा आणि ते त्यांच्या घरात घुसून भाजप कार्यकर्त्याच्या त्या बॅगा दाखवल्या होत्या। त्याच्यानंतर जे बेडरूममध्ये घुसूनही त्या बॅगा दाखवल्या होत्या की कशा पद्धतीने या निवडणुकीत हे पैसे वाटण्याचे काम होतं वगैरे अशाचं ते सगळं दाखवण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर निलेश राणेंनी हे सगळं झाल्यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया आल्या, प्रेस घेण्यात आली। मात्र त्याच्यानंतर नितेश राणेंनी सांगितलं की रवींद्र चव्हाण येऊन गेले तर काय ते प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे वगैरे अशा अनुषंगाने ते मग एक वॉर चालू झाला दोघांमध्ये। मात्र या संबंधी आज निलेश राणे यांच्यावर घरात बेकायदेशीररित्या घुसल्याप्रकरणी गुन्हा नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आला। तर ह्याचबाबत पत्रकार परिषद देखील ज्याच्या घरात ते बंडल सापडली नोटा होत्या त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलं होतं की हे व्यावसायिकाचे आणि व्यवसायाचे पैसे आहेत वगैरे अशा अनुषंगाने। मात्र आता गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया अशी आहे की हा गुन्हा आमच्यावर आम्हाला देण्यात आला, आमच्यावर हे प्रेशर बघा कशा पद्धतीने निवडणूक होत आहे या अनुषंगाने आणि या गोष्टीला का आम्ही भीक घालत नाही आहोत वगैरे अशा पद्धतीने। आणि ज्यांच्या घरात पैसे सापडलेत त्यांना कोणतीही बंधनं नाही आहेत, कोणतीही त्यांच्यावर कारवाई नाही आहे। मात्र आम्ही हे दाखवल्याबद्दल आम्ही घरात घुसल्याबरोबर आमच्यावर हे गुन्हा दाखल केलाय अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी। तर विजय केनवडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे। आमदार निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे।